सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या कथेचे 6 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि सगळे एपिसोड सलग ऐकण्यासाठी आता ते प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. कोवळी कळी भाग क्रमांक 7. आता कुसुम आणि कुबेर एकत्र राहत होते. ती त्याला पती म्हणून त्याचा हक्क तर देत होती, पण पूर्ण मनापासून त्याच्याशी समरस होत नव्हती. आजपर्यंत तिने कधीच हसून त्याला प्रेमानं मिठी मारली नाही किंवा कधीच स्वतःहून त्याच्या गळ्यातही पडली नाही. पण मुंबईत राहिल्यामुळे त्याचे थोडे वेगळे विचार होते. त्याला नेहमी नवऱ्याशी हसून खेळून बोलणारी, थट्टा मस्करी करणारी, चार चौघात मिठी मारणारी, उंच टाचेचे सँडल घालणारी, साडी पिन करणारी, चावट बोलणारी, इतरांच्या बायकांसारखी बायको हवी होती. त्याला चार चौघात पुरुषांसोबत असं वागणारी बाई सुंदर वाटायची. पण तिला मात्र असं चार चौघात वागणारी बाई थिल्लर वाटायची. त्याला तमाशाचा खूप नाद होता. तमाशात नटलेल्या झकपक बायका पाहून त्यालाही बायकोनं असंच असावं असं वाटायचं. तसा तो थोडा स्वभावाने रंगेलच होता, पण मर्यादा पलीकडे तो जात नव्हता आणि या सगळ्या अपेक्षा बायकोकडून करायचा. तिला असल्या बायकाचा राग यायचा आणि कुबेरला तसल्याच बायका आवडायच्या. तो ती खोलीत येण्याची वाट बघत होता. तिनं रात्रीच्या जेवणाची भांडी घासली आणि उशीर करूनच झोपायला गेली. तोपर्यंत तो चिमणीच्या उजेडात त्या नग्न बायकांचं मॅगझिन बघत बसला होता. त्यांच्या फोटोतल्या बायकांच्या प्रत्येक पार्टवरून तो त्याची वासनेनं भरलेली नजर फिरवत होता. आणि इतक्यात ती आत आली आणि तो तिला म्हणाला, या फोटोतल्या बाईसारखी तू पण माझ्यासमोर ये ना, सगळे कपडे काढ ना, तशी तुला खूप किळस आली. ती रागात म्हणाली, किती नालायक आहात हो तुम्ही. मी तुमचं नाव आईला सांगेल, नाहीतर सासूला सांगेल. आणि तो गप्प बसला. कारण ती लहान होती आणि नवरा बायकोमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट अगदी खडा न खडा ती बाहेर जाऊन सांगायची. आईला सांगायची किंवा सासूला सांगायची. आई तर तिला समजावून सांगायची, पण सासू मात्र त्याचा गैरफायदा घ्यायची. आणि ती सतत कुबेरला अशाच धमक्या द्यायची, बाहेर सांगण्याच्या. त्यामुळे तो चिडायचा. मग त्या दिवशी तिने त्याला जवळ येऊ दिलाच नाही. आणि मी सगळ्याला सांगेल की तुम्ही मला काय काय करायला सांगता, असं म्हणून त्याला धमकी दिली आणि तो शांत बसला. पण त्याच्या मनात तिच्याविषयीचा राग तसाच होता. मग दुसऱ्या दिवशी घरात वडील म्हणाले, आता किती दिवस झाले तू इथे आला आहेस. तू मुंबईला का जात नाहीस? शेतातही येत नाहीस. आयतं बसून खातो. तुला दररोज फुकटचं अन्न कुठून घालायचं आम्ही? तुझी बायको आमच्यासोबत शेतात येते, ती तिचं तिचं कमवून खाते, पण तुझं काय? कुसुमला खूप लाज वाटायची त्याची, पण त्याला कधीच लाज वाटत नव्हती. तो बायकोच्या मागे मागे फिरायचा. वडील म्हणाले, ते काही नाही. आज तू हा रॉकेलचं कॅन घे आणि मोटर चालू कर आणि शेताला पाणी दे. मग ती शेतात निघाली आणि कुबेरही तिच्या मागे गेला. मग त्याला ते इंजिन चालू करायला येतच नव्हतं आणि त्यातच तिच्यासोबत असलेल्या बायका त्याच्याकडे सतत बघून हसायला लागल्या. त्याची मस्करी करू लागल्या. उगीचच डोळे मिचकावून हसायच्या. तशी कुसुम चिडायला लागली, कारण त्या सगळ्या बायका होत्या त्या खूप घाणेरड्या वृत्तीच्या होत्या. नवरा असूनही बाहेर शरीर सुखाला सोकावलेल्या होत्या आणि त्याचाही तसाच प्रकार असेल म्हणून ती चिडली. मग दुपारपर्यंत त्याला इंजिन सुरू झालं नाही आणि तो ते सगळं सोडून त्या बायकांसोबत गप्पा मारायला लागला आणि चावड विनोद करत बसला. तिची सासू त्याला म्हणाली, अरे पीक पाण्याला आलंय, ते जळून जाईल. त्याला पाणी नाही मिळालं तर लवकर पाणी दे. तो म्हणाला, आता काय तोंडाने पाणी पाजू का? मला ते इंजिन चालू होत नाही. मग तिची सासू तिला घेऊन गेली आणि दोघींनी मिळून ते इंजिन सुरू केलं. आणि सोबतच सासू कुसुमला फुगवायला लागली. त्याला सांग, मुंबईला जा, काम करून पैसे आण. तुला दिसतंय ना तुझ्या सासऱ्याचे किती हाल होतात. लहानपणापासून तो असाच आहे. त्याला कसलीच फिकीर नाही. दुसरी माणसं किती कामं करतात आणि हा मात्र तरुण असून आयतं बसून खातो. आम्ही बोललो तर आम्हाला मारायला उठतो. तू त्याची बायको आहेस, तूच त्याला समजावून सांग. आणि कुसुमच्या मनात त्याच्याविषयीचा राग वाढला. ती तिथं गेली. दुपारी जेवणाची सुट्टी झाली तर तो त्यातल्याच एका थिल्लर बाईच्या मांडीला मांडी लावूनच जेवायला बसला आणि कुसुमला म्हणाला, चल गं, वाढ मला जेवायला. आणि कुसुम म्हणाली, तुमचा डबा आम्ही आणला नाही. तुम्हाला त्यांच्यापैकी कोणी जेवायला देते का बघा ना, असं फणकाऱ्यानं म्हणाली आणि पाणी आणायला निघून गेली विहिरीवर. आणि आता एक बाई त्याच्याकडे बघून म्हणाली, अहो, तुमची बायको तर तुम्हाला किती उलटसुलट बोलते. तुम्हाला अजिबात भाव देत नाही.
नवऱ्याचा काही मान पान राखावा की नाही? चार चौघात त्याचा असा अपमान करतात का? माझा नवरा असता तर त्यानं इथल्या इथे 2 खानाखाली लावले असते माझ्या. आणि आता कुबेर चिडला. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला होता. तो रागात तिच्या मागे मागे गेला आणि त्यानं तिथेच विहिरीवर त्याचा अपमान केला म्हणून तिच्या कानाखाली दिली आणि रागाच्या भरात ते इंजिनसुद्धा उचलून विहिरीत टाकून दिलं. आणि कुसुम फार चिडली आणि तिनंही त्याला तिथंच शिव्या घातल्या आणि म्हणाली, काय जनावर आहेस की काय तू? तुला अजिबात मेंदू नाही का? आता इंजिन फेकून दिलंस, ते बाहेर कोण काढणार? तो म्हणाला, काढेल माझा बाप, नाहीतर बोला तुझ्या बापाला आणि लाव काढायला. ती बापाचं नाव काढलं म्हणून चिडली आणि म्हणाली, इतके दिवस माझ्याच बापाच्या घरी तुकडे मोडून खात होतास ना, त्याच्या जीवावर, आणि आता त्याचं नाव काढतोस? हे विसरलास का तू की त्यानं तुला पोसलं आहे आणि त्यानं तिला तुझ्या आईचं असं म्हणून आय मायवरून खूप घाणेरड्या रागातच शिव्या दिल्या. मग तिचंही डोकं फिरलं आणि ती म्हणाली, माझ्या आईनं तुला 2 वेळा मरणाच्या दारातून परत आणला म्हणून आता असं बोलतोस ना तू? त्यांचंच खाऊन त्यांच्यावरच उलटतोस का? असं काही बाई बोलून ती तिथून गेली आणि त्यानं चिडून एक दगड उचलला आणि रागातच तिच्या दिशेनं भिरकावला आणि तिचं डोकं फुटलं. खूप रक्त गेलं तरीही त्याचा राग शांत झाला नाही. मग तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि त्यानं तिचे केस पकडून खूप खूप थोबाडीत दिल्या. तिचं तोंड लाल झालं, केसही तुटले आणि तो तिला म्हणाला, माझं ऐकत नाहीस का? मला उलट उत्तर देतेस का? तुझं तोंड जागेवर ठेवणार नाही. रात्रीसुद्धा खूप माज दाखवत होतीस तू. माझं ऐकत नव्हतीस ना? आता सांग सगळ्याला की मी तुला थोबाड फोडलं म्हणून. आणि तिला खूप मारलं त्यानं आणि थोड्या वेळाने सासू जवळ आली आणि तिची सुटका केली. सासूनं आता या संधीचा फायदा घेत गंगावा केला. तो तिथून चिडून निघून गेला आणि सासू तिला भीती घालत म्हणाली, आता तुझं काही खरं नाही. तो खूप चिडला आहे. त्याच्या अशा गुणामुळे आम्ही त्याला काहीच बोलत नाही. तूच बघ आता काय करायचं ते, नाहीतर तो तुला अजून त्रास देईल आणि रात्री तर काय करेल काय माहीत. आणि आता कुसुम घाबरली आणि रडत म्हणाली, आत्या, मला आईकडे जायचं आहे. असं म्हणून खूप रडायला लागली. मग सासू म्हणाली, बघ बाई, मी तुला मदत करीन आईकडे जायला, पण पुन्हा तू कुबेरला सांगू नको की तुला मदत केली मी. नाहीतर तुला माहीतच आहे तो कसा आहे, आम्हाला किती त्रास देईल. कुसुम म्हणाली, आत्या, मी त्यांना नाही सांगणार तुम्ही मला मदत केली म्हणून, पण मला आईकडे जायचं आहे, मला पाठवा. मग सासूनं तिला थोडे पैसे दिले आणि तिला म्हणाली, तू तुझ्या आईकडे निघून जा बाई आणि लवकर येऊच नकोस, म्हणजे त्याला चांगली अद्दल घडेल, त्याशिवाय तो सुधारणारच नाही. आणि कुसुम लगेच घरीसुद्धा आली नाही. तिकडच्या तिकडेच आहे त्याच साडीवर रक्ताने पदर भरलेल्या अवस्थेत एसटीला बसली. आणि एसटीने तिच्या आईकडे निघून गेली आणि तिची आई शेतात होती. आजच तिला शेतातल्या बायका विचारत होत्या, कुसुमचं नांदणं बरं आहे का गं? आई खुश होऊन म्हणत होती, आता सगळं रांकेला लागलं आहे, सगळं सुरळीत झालं आहे. एखादं लेकरू झालं की मग आपोआप दोघेही ताळ्यावर येतील. आणि आई संध्याकाळी घरी येऊन बघते तर कुसुम दारात हजर. आणि आईला तिने सगळं रडून रडून सांगितलं. तिच्या डोक्याची जखम बघितली आणि तिचं सुजलेलं तोंडही आईनं पाहिलं. आईला सुद्धा कुबेरचा थोडा रागच आला आणि तू अशी एकटी निघून का आलीस असंही ती कुसुमला म्हणू शकली नाही. आणि कुसुमला पुन्हा घरी पाहून तिची नुकतेच शाळेतून आलेले बहीण भाऊ मात्र पुन्हा वैतागले. आता कुबेरला वाटलं संध्याकाळी ती घरी आली असेल आणि तिची माफी मागायची. त्याला पश्चाताप होत होता तिला मारल्याचा आणि म्हणून तिची वाट बघत होता तो. पण त्याची सावत्राई एकटीच आली शेतातून. कुसुम आलीच नाही. त्यानं त्याच्या सावत्राईला विचारलं, ती कुठे गेली आहे? आणि आई म्हणाली, ती आता तुझ्यावर चिडून निघून गेली आहे. तुझ्यासारख्या राक्षसासोबत राहणार नाही असं म्हणाली आहे. तुला तिने खूप शिव्या घातल्या आहेत असं सासूनं वाढवून चढवून सांगितलं. आणि आता कुबेर घाबरला सुद्धा आणि त्याला तिचा रागसुद्धा आला. पण आता मामीकडे कोणत्या तोंडाने जायचं? तिला खूप मारलं होतं ना. आणि बाप पुन्हा वटवट करायला लागला विहिरीत इंजिन फेकून दिलं म्हणून. कुबेर जेवायला बसला होता आणि त्याचा बाप, तू खूप नुकसान केलं आहेस, आता त्याचे पैसे दे असं म्हणू लागला. आणि मग तो सरळ वैतागून जेवणाच्या ताटावरून उठला आणि सरळ मुंबईलाच निघून गेला. आणि तिचे सासू सासरे प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून खुश होते.
आणि काही दिवसांसाठी का होईना कुबेर आणि कुसुम घरापासून लांब गेले. आता रान मोकळं म्हणून ते खुश होते. आणि त्याची सावत्र फार हसून म्हणाली, अहो उद्या मटण घेऊन या किलोभर. खूप दिवस झालं खाल्लं नाही. ते दोघे इथे होते म्हणून आणलंच नाही आपण. आणि त्याचा बापसुद्धा खुश होऊन म्हणाला, आणतो आणतो. आणि आता माहेरी सगळेजण कुसुमला विचारायचे की कशासाठी आली आहेस परत. एखादा सणसुद्धा नव्हता, पण कुसुमला माहेरी यायला सण असावा असं वाटतच नव्हतं. ती तर कायम इकडेच असायची. आणि आता ती सगळ्यांना सांगत होती त्यानं कसं कसं मारलं. तिला थोडी अक्कल कमीच होती या बाबतीत. नवरा बायकोच्या खाजगी गोष्टी सांगत बसायची आणि जो विचारेल त्याला सांगायची की इथे मारलं आणि असं मारलं. तो असा करतो, तो तसा करतो आणि ऐकणारे त्यालाच नावं ठेवायचे आणि म्हणायचे काय माणूस आहे की जनावर आहे. समोरच्या माणसाचा काही विचार करायचा की नाही. आणि हे सगळं ऐकून पुन्हा तिच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार होत होती. ती पब्लिकमध्ये या सगळ्या गोष्टी करून स्वतःविषयीची सहानुभूती मिळवत होती आणि त्याच्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन तयार करत होती. त्याच्या जुन्या चुका उगाळून उगाळून ताज्या करत होती. आणि एक दिवशी तिची आई म्हणाली, कुसुम, कितीही काहीही केलंस तरी नवरा तो नवराच आहे. तुला त्याच्याशिवाय थारा नाही. ती म्हणाली, पण आई, तो मला आय मायवरनं खूप शिव्या देतो, घाणेरड्या घाणेरड्या आणि किळसवाण्या. घाण घाण शिव्या देतो. हे ऐकून मला त्याचा राग येतो. आई तिला समजवत म्हणाली, अगं पुरुषाची जात आहे ती. आईवरून शिव्या देणारच आणि आपोआप त्यांच्या तोंडात तुझ्या आईचं हे येतच. तुझा बाप नाही का मला शिव्या देत? तो तर मला मारतो सुद्धा या वयातही. आणि बायका जशा एकमेकीला शिव्या देतात तशा शिव्या पुरुषांच्या तोंडात येत नसतात. ते नॉर्मल आहे. तू जास्त चिडू नको. तरीही कुसुम ऐकायला तयार नव्हती. आणि आता तर काय, तिला कळलं होतं की तो मुंबईला गेला म्हणून ती निवांत होती. तिच्या आईचा बाजारगाव आणि तिच्या सासरचा बाजारगाव एकच होता. एके दिवशी बाजारामध्ये तिला तिच्या आईला तिचा सासरा भेटला आणि तो कुबेरच्या 17 चुका सांगत होता. कुसुमला पुन्हा त्याच्यासोबत सासरी पाठवू नये म्हणून तिच्या आईला तो भीती घालत होता. तिच्या आईला हे नवीन नव्हतं. तिने एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं. कुबेरचा आता त्याचा काहीच निरोप वगैरे नव्हता. महिना दीड महिना झाला होता. तो मुंबईला गेला होता. कुसुम माहेरी होती. ती पुन्हा शेतात जायला लागली, आईसोबत मजुरी करायला. आणि त्यानं पुन्हा काम करून पैसे कमावले आणि भरपूर खाऊ घेऊन शॉपिंग करून तो मामा मामीकडे आला. त्याला पाहून ती नाराज झाली, कारण आता 15-20 दिवस पुन्हा तो तिची पाठ सोडणार नव्हता. सतत त्याच्याखाली झोपायचं तिला कंटाळवाणं वाटत होतं. खूपच अनइंटरेस्टेड वाटत होता तो तिला. इतका महिन्या दीड महिन्यांचा दोघांचा विरह होता. तो खूप उत्सुक होता तिच्याकडे येण्यासाठी, पण ती मात्र निराश होती. तिची आई तिला इतर मुलींची उदाहरणं देऊन सांगायची, इतर नवऱ्यांची बायकोंची उदाहरणं देऊन पटवून सांगायची, पण कुसुम काहीच डोक्यात घेत नव्हती. कुबेरविषयीचा राग एवढा एकच तिच्या डोक्यात बसला होता. आता तो हळूच संध्याकाळ होता होता घरी आला. एका कोपऱ्यात बॅग ठेवली आणि गुपचूप बसला. कुठून सुरुवात करावी त्याला समजत नव्हतं. कुसुम तिथून निघून गेली. कुसुमची आईसुद्धा गप्प होती, पण मुलांना मात्र दाजींनी आणलेली मुंबईची मिठाई खायची होती आणि ते आईकडे हट्ट करू लागले. आई, दाजी आलेत, अगं बोल ना त्यांच्याशी. मग आता कुसुमची आईनं ही त्याच्यासाठी चहा केला आणि पुन्हा ती त्याच्याशी बोलायला लागली, पण कुसुम मात्र आहे तशीच होती. जेवण झालं आणि ती तिच्या बहीण भावांमध्ये जाऊन झोपली. कुबेरच्या आता लक्षात आलं की ती पुन्हा सहजासहजी त्याच्याजवळ येणार नाही आणि पुन्हा त्याचे पूर्वीचेच भोग त्याच्यासमोर आले होते आणि तो काही केल्या जातच नव्हता. त्याला तिच्यासोबत एकत्र झोपायचं होतं. आता अंधारात संधी साधून त्यानं तिला जवळ ओढली, पण ती फार रागात त्याच्यावर ओरडली आणि निघून गेली. पुन्हा हात लावला तर बोंबलेन असं म्हणाली. आणि आता तर त्याची सासूसुद्धा त्या दोघांच्या झोपण्याची वेगळी सोय करून देत नव्हती आणि त्याच्या घरी गेल्याशिवाय तिच्यासोबत मिलन होणार नाही हे त्याला कळलं. आणि तो पुन्हा मामीच्याच मागे लागला आणि म्हणाला, मामी, कुसुमला पाठवा ना घरी. मी आता तिला अजिबात मारणार नाही, माझं चुकलं, असं म्हणत तो तिची माफी मागत होता. मग आईनं कसं बसं
लोक लज्जेची भीती घालून धमकावून पुन्हा कुसुमला समजावलं आणि म्हणाली, एखादं मूल होईपर्यंत तरी राहा. नवरा आवडत नसला तरी निदान बाळासाठी तरी त्याच्यासोबत झोपावंच लागेल ना. आणि कुसुम म्हणायची, उद्या जाते. उद्याचा दिवस उजाडला की म्हणायची परवा जाते. असं करत करत ती 8-10 दिवस पुढे ढकलायची आणि तो पुन्हा लाचार होऊन मिलनाची आस मनात ठेवून तिच्या मूडवर अवलंबून राहत होता. आणि जाताना आता ती आईला स्पष्ट म्हणाली, तू म्हणतेस म्हणून एक बाळ होईपर्यंत फक्त मी त्याच्यासोबत राहणार. आणि आता आईला तर आणखीनच काळजी वाटायला लागली आणि तिच्या या नादानपणाचं काय करावं हे तिला समजेना.